ए राहुल भाई, ए राहुल भाई। डीजे चला मी जाई संघांना विनंती करेल की प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थँक्यू डीजे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायचे आणि आता मात्र एक बडा मुकाबला. सब ये अभी ये मैदान पे सब लेजेंड प्लेयर दिखेंगे. बघूया आता मजा येणार आहे थोडीशी मॅचला. जुने पुराणे प्लेयर आहेत, आता लेजंड प्लेयर आहेत आपल्या जाई गावातले. बघूया तोच जोश घेऊन आता सामन्याला मात्र सुरुवात करत आहेत. अबोव 40+ सामना आता चालू होणार आहे थोड्याच वेळात. बघूया ते मात्र पॉवर प्लेचा षटक असणार आहे. 4 ओव्हरचं षटक असणार आहे. 4 षटकात आपल्याला हा सामना संपवायचा आहे. बघूया 3 संघ मात्र सहभाग झालेत या जाई प्रीमियर लीग मध्ये वर्ष पहिले. निपुल आणि इंद्रवर्धन आणि पहिल्या षटक घेऊन येतात ते मिस्टर काय रे नाव सांग ना मला. वाईट आहे मुकेश. बघूया एक लेजंड प्लेयर आहे मुकेश. बघूया फिरकी गोलंदाज मिस्टर मुकेश आणि काय गोलंदाजी करतोय. बघूया स्लो डिलिव्हरी स्पिनर बॉल टाकतोय. रोखून ठेवलं मिस्टर निपुल यांना. बघूया गोलंदाजी मार्कवर मिस्टर मुकेश. फिरकी गोलंदाज आणि आता मात्र फडी फिरवली होती परंतु बॅटीवर काय बॉल आहे. चेंडू येत नाहीये. डॉट चेंडू लगातार 2 चेंडू डॉट केले आहेत. बघूया परत एकदा निपुल. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल जाईल का. येस. बघा काय फिल्डिंग केले, काय फिटनेस असेल. लाजवाब फिल्डिंग, क्लास फिल्डिंग. नक्की आपल्या संघासाठी 3 रन वाचवले आणि तेवढाच क्लास फटका सुद्धा खेळला गेला होता निपुल यांच्या फडीतून. आणि आता मात्र इंद्रवर्धन. बघूया इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. चांगली क्षेत्ररक्षण करताना दिसले. बघूया काय लाजवणारे खेळी खेळतात, काय धावतात मोठी माणसं. एखादा युवा पिढीला लाजवणारे कामगिरी करायला लागले तर मोठे लेजंड प्लेयर जाई संघातून. बघूया एकदा परत इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. बॉल जाईल का. वाव काय प्रयत्न केला होता, जबरदस्त. छा गए दिल में. प्लेयर की काय रे
चौका का चला पंच निर्णय कळवायचा आणि हा आर पार पॉवर्ड बाय जाई प्रीमियर लीग षटकार डीजे सॉरी चौका आहे थँक्यू डीजे काय फटका खेचला होता निपुल याने जबरदस्त अजूनपर्यंत तोच जोश अजूनपर्यंत तोच फिटनेस मात्र दिसत आहेत इथे मात्र परत लॉंग आउटच्या दिशेने खेळून काढलाय बघूया बॉल जातोय तेवढंच चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण एकच रन खर्च केली जाईल 11 रनात भर स्कोर झाले तर संघाचा 8 पहिलं षटक संपल्यानंतर संघाचा स्कोर झाला तर 8 बिनगडी बाद लाजवाब जाई संघातून लेजंड प्लेअर आपण पाहतोय 2024 मध्ये जाई प्रीमियर लीग बॉलर सितुल हे बॉलर सितुल ऑफलाईन आहे काय चला इथे मात्र बघूया निपुल ऑन फायर होताना चांगले फटकेबाजी करतात आणि आता मात्र दुसरा षटक घेऊन येतात तो सितुल बघूया एक लेजंड प्लेअर आहेत हे सुद्धा बघूया जाई संघातून मिस्टर सितुल राईट हँडचा मारा करताना फलंदाज मार्कवर मिस्टर निपुल तुमचं नाव प्रमोद भंडारीजी सरांकडून मात्र इंद्रवर्धन सरांना मात्र 501 रुपयाचं पारितोषिक आलं प्रत्येक षटकारावर 501 रुपये पारितोषिक बघूया इथे मात्र शीतुल ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलं 1 रन मात्र परिपूर्ण पार पडलेत बघूया दुसऱ्या रनसाठी कॉल असेल का नाही 1 रनावर मात्र समाधान मानावं लागेल 1 रनात भर सर संघाचा स्कोर झाला तर 10 चला प्रमोदजी भंडारी साहेबांकडून मात्र 501 रुपयाचं पारितोषिक लागलाय जरा हॅट्रिक शतक लावलं तर प्रमोदजी भंडारीजी कडून 2001 रुपयाचं पारितोषिक आहे इंद्रजित सरांना इंद्रवर्धन सरांनी जर षटकार मारला तर दिनेश मंगळाजी कडून पण सुद्धा 501 रुपयाचा पारितोषिक आलाय बघा पैशाचा बरसात मात्र इथे होत आहे परंतु इथे षटकार मात्र दिसत नाहीये बघूया इथे मात्र निपुल इथे मात्र डीप एक्स्ट्राच्या दिशेने बॉल निघून जातोय धावतात बघा फिटनेस बघा प्रयत्न मात्र काय करत आहेत लाजवणारे खेळी खेळायला लागलेत अबव 40 चे प्लेयर जबरदस्त 100% एफर्ट मात्र द्यायला लागलेत आपल्या संघासाठी 4 रनात बार स्कोर झाले तर संघाचा 18 मिस्टर निपुल मात्र ऑन फायर होताना ज्या पद्धतीने बॅटिंग शैली लाजवाब क्लास बॅटिंग करते आपल्या संघासाठी बघूया एकदा परत शीतुल गोलंदाजी मार्कवर इथे मात्र फिरून मारण्याच्या नांदात फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय बघूया जाईल का यस सीमा पार चौकार अच्छा इथे मात्र हिट विकेट मिळत आहे थोडस चुकी झाली बॅट स्टंपला लागल्याने भाऊला मात्र परत यावं लागलं आउट
थँक्यू डीजे. मी सांगितलं या बॅट्समॅन कडे ताकद आहे, या फलंदाजाकडे ताकद आहे. ताकदीचा पूर्णपणे उपयोग केला आणि षटकार ठोकला. 6 रनात बार संघाचा स्कोर झाला तर 38. अजूनपर्यंत शेवटचे 2 चेंडू आहे ना बाकी. इथे मात्र त्रिपाठी जीत झालेत ते मिस्टर दिग्विजय आउट झालेत. आता मात्र जयेश गेले तर मैदानात. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी, चांगली फलंदाजी करून आले तर डीजे. थँक्यू डीजे. यानंतर पुढील सामना ओम साई वर्सेस तनिका टायटन्स. दोन्ही संघाच्या तनिष्का टायटन्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र समालोचन कक्षाकडे यायचं. बघू शेवटचा षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू मिस्टर महेश. इथे मात्र मोठा फटका मारायच्या नांदात मात्र इथे मात्र किपर बघा काय किती चप्पड किपिंग करताना दिसला. आउट झाले. थर्डमॅनच्या दिशेने कॅच गेला स्लिपच्या दिशेने. आणि मला वाटतं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 रनाचं आव्हान ठेवलंय तर जाई बी संघाला. चला लवकरात लवकर मैदानात जायचंय डीजे. चला थँक्यू डीजे. मान्य श्री किसन महाराज यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. धन्यवाद. तुम्ही सुद्धा ते वेळात वेळ काढून आले तर धन्यवाद किसन महाराज. आलेल्या प्रेक्षकांचे तसेच खेळाडू वर्गांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय झाई प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले. मी झाई करणं जे आयोजक आहे त्यांना विनंती करतो की पुढील वर्षी तुम्ही जवळ सामन्याचं नियोजन करणार तेव्हा महिलांना सुद्धा सहभाग घ्यायला विनंती करा. कारण की महिला सुद्धा आवर्जून खेळतात. कारण की आपण एकदाच खेळतो गावाची प्रीमियर लीग म्हणून महिलांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहन खेळा की तुम्ही सुद्धा खेळा. आपण नक्की पुढच्या वर्षी तुमच्यासाठी सुद्धा सामने ठेवूया. बघूया आता मात्र सामन्याला सुरुवात होते. बघूया अबव 40+ पहिला सामना. मला वाटतं 39 रनाचं आव्हान मात्र दिलंय. बघूया पाठलाग मात्र करायचं झाई बी संघाला. बघा दोन लेजंड खेळाडू सुद्धा मैदानात दाखल झाले. तर मिस्टर राजेश आणि मिस्टर सिल्वी. बघूया राजेश मिस्टर ऑन स्ट्राईक वर बघूया आणि गोलंदाज मार्कवर मिस्टर महेश. बघूया 39 रनाचा पाठलाग मात्र करायचा आहे. बघूया दोन्ही संघात मात्र लेजंड प्लेयर आहेत, नावाजलेले प्लेयर आहेत. जाई संघातून पहिले खेळलेले आहेत हे प्लेयर आज आपल्या या मैदानात दिसतात. बघूया डीप एक्स्ट्राच्या दिशेने ढकलून काढलाय चौका दिसे. थँक्यू डीजे. डीप एक्स्ट्राच्या दिशेला हलका हाताने चेंडू ढकलून का 4 धावा. बघूया परत एकदा इथे परत पुन्हा सेम शॉट परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं चेंज केलं गेलं आणि परिणाम मात्र डॉट चेंडू. 2 चेंडू टाकून झालेत, हातळून झालेत आतापर्यंत 4 धावा. ज्या पद्धतीने फलंदाजी करतात मिस्टर राजेश. बघूया
मिस्टर उमेश गोलंदाजी मार्कवर बघूया. तोच जोश, तोच ताजा जवान आज मैदानात बघूया परत एकदा. इथे मात्र यार का चेंडू सरळ त्रिफळजित केलाय तो मिस्टर राजेश यांना डीज. सुरेख गोलंदाजी मिस्टर उमेश यांची बघा. पहिल्या चौकार खाल्यानंतर महेश यांची पहिल्या चौकार खाल्यानंतर दुसरा डॉट चेंडू, तिसरा त्रिफळजित केला, विकेट काढलाय मोठा खेळाडू मिस्टर राजेश यांचा. बघूया आता मात्र परत कमबॅक करतील का. आता मात्र दिनेश यांना संधी दिलाय. बघूया दिनेश फलंदाजी मार्कवर जय बी संघाकडून. चला टीम मीटिंग कमी करायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बघूया इथे मात्र लेजंड प्लेअर आपण पाहतोय. जाई प्रीमियर लीग 2024 अबो 40चा सामना. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नांदात, परंतु बघा गोलंदाजी काय गोलंदाजी करतं मिस्टर उमेश. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात सुपर यार. सरळ बुंद्यात टाकला गेला होता आणि काही बॅट्समॅनला काही समजला. डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी मिस्टर उमेश यांची. बघूया परत एकदा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नांदात इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने बॉल जातोय. इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. काही हरकत नाही. थोडस वय जास्त असल्या कारण जजमेंट काकाला घेता आला नाही. टाळ्या झाल्यात पाहिजे. चांगला प्रयत्न केला होता मिस्टर दिनेश यांनी. बघूया आता मात्र स्ट्राईकवर येते मिस्टर सिल्वी सॉरी. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नांदात बघा किपिंग बघा काय किपिंग करतात लेजंड प्लेअर सुद्धा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाले तर संघाचा 5 धावा. आता मात्र 18 चेंडू 34 धावा. डीजे थँक्यू डीजे. दुसऱ्या ओव्हर घेऊन येत तो मिस्टर नाव काय दिग्विजय. बघूया सुरेख गोलंदाजी हाताळतोय. लेग कटर बॉलर आहे. बघूया ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात जबरदस्त. डॉट चेंडू, पहिलाच चेंडू डॉट चेंडू थांबून मात्र ठेवलाय दिनेश यांना. बघूया गोलंदाजी मार्कवर परत एकदा पुन्हा इथं परत मोठा फटका खेळण्याच्या नादात डॉट चेंडू. बघा काय गोलंदाजी करतो मिस्टर दिग्विजय. डॉट लगातार 2 चेंडू डॉट केलेत. क्लास बॉलिंग, क्लास प्रदर्शन मिस्टर दिग्विजय यांच्याकडून आपल्या संघासाठी. थोड्याच पावलाचा रनअप करतायत. इथे मात्र परत एकदा बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातोय, परंतु मला वाटतं वाईट चेंडू असणार आहे का एक्स्ट्रा धाव. स्कोर 6. आत्ता मात्र 33 रनाची गरज. इथे मात्र कव्हर स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र थोडासा डॉट चेंडू. क्लास बॉलिंग. इथे मात्र मोठा फटका खेळला जातो, डीप एक्स्ट्राच्या दिशेने जातोय बॉल. बघूया इथे मात्र सुरेख
क्षेत्ररक्षण केलं जातं, 2 रन मात्र खर्च केले जातात. 2 रनच्या भरतीनंतर स्कोर झाला तर संघाचा 8. अजूनपर्यंत 31 धावांची गरज. बघूया मिस्टर दिग्विजय चांगली गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी, जाई 20 अंकासाठी. ते मात्र सुरेख गोलंदाजी बघा, फसवतोय एकदम फसवी गोलंदाजी करतोय. बॅट्समॅनला काही समजत नाही. डॉट चेंडू, 4 चेंडू अजूनपर्यंत हाताळले, 2 फक्त 3 रन खर्च केलेत. बघूया कंजूसी गोलंदाजी हाताळतोय. ते मात्र परत एकदा डॉट चेंडू, फिरकी गोलंदाज, शेवटचा चेंडू बाकी. फक्त 3 रन खर्च केलेत आतापर्यंत. क्लास बॉलिंग, क्लास प्रदर्शन. सॉरी ओव्हर झाली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झाला तर 8 धावा. आता मात्र 12 चेंडू 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. तेवढं कोण बोलतोय? ए कॉमेंट्री पाव. बॉलर कोण? बॉलर कोण? दासू मैं क्यों करके एनल पहला इना भाई ने बोला नहीं, गांगुली ना भाई ने एनल, गांगुली ना भाई ने बोला नहीं क्यों? ए गांगुली ना भाई ने नामू, गांगुली ना भाई ने नाम हाँ तो कमलेश की चली गई कमलेश बोली भाई पर नाचो कमलेश ने कमेंट करो बोला जी कमलेश ला भाई बोतिक गिर गया कैमरा अपना काम ना क्या आ रहा बोतिक क्या गिर गया. प्रैक्टिस अपनी कॉमेंट्री अपनी आपराती आपत्ती तो जोती बोतिक ने फोन कर बोतिक ए लेकरा नहीं तो ज्ञान लेना पड़ेगा. कोई ना तपसी तो तू पैसा मांगे थे हाँ ये तो फोन कर देगा कमेंट आपको गुण में से पहले किया पक्का चला सर कि मैं जल्दी आओ एक 7 नंबर बोती का आवे 2 मिनिट में आवे ए दिलदार बोली स्कोर बोलता है तुम्हें हालो जी स्कोर बोली बोती का दिलदार बोलिए तो बोली स्कोर का बोल पाइप ले वे स्कोर बोलिए मैं पीछे स्कोर तो बोल तुम्हें मार के बोला तू तो प्रमुख पे बोला दुरेश कमेंट ए खाली स्कोर बोल नहीं स्कोर पहला अपना बस बोती का गांगुली ना भाई हेलो पहले हेलो 11 रन हुए हैं. अगली गेंद कबल प्रैक्टिस के लिए रुकना चाहते थे, चुके स्कोर रुका हुआ 11 रन. तीसरी ओवर चली है. इस ओवर की आखिरी गेंद सिल्वी बैटिंग पे और हवा में गेंद उठा दिया है. अरे कैच आउट. विकेट का पता स्कोर रुका हुआ 11 रन पे. वारिंग मारते और ये बॉल का पीछा करते हुए 1 रन से संतुष्ट.
स्कोर बढ़ता हुआ 12 रन। आखिरी ओवर लेके आए धर्मेंद्र। अगली गेंद फिर से खेल दिया दिशा में 1 रन 2 रन लिए 2 रन से संतोष और स्कोर बढ़ता हुआ 13 रन 14 रन। 4 गेंदों में 25 रन की आवश्यकता। आरएस दबाव की अपील, अंपायर पर इसका कोई प्रभाव नहीं। डॉट गेंद। 3 गेंदों में 25 रन की आवश्यकता। और ये काफी लंबा खेला है 6 रन के लिए। वेल बैट शीतल भाई ने 6 रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ 20 रन। अभी भी 2 गेंदें शेष। एक रन ले लिया। स्कोर बढ़ता हुआ 21 रन। 21 रन। इस इनिंग की आखिरी गेंद, मैच की आखिरी गेंद। और ये मैच समाप्त हुआ। चाय बी ने ये मैच जीत लिया है। Sagar.